प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक 2026 सादर करते मगनलाल माणकचंद बागमार नाशिक. कवितेचे शीर्षक भ्रूण हत्येचे दुष्परिणाम. काल वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली. भारतात 1000 पुरुषांमागे 900 स्त्रिया असल्याची. महाभारत काळी द्रौपदीचे अर्जुनाशी लग्न झाले आणि अर्जुन माता कुंतीकडे गेला. अर्जुनाने काय आणले हे जाणून न घेता माता कुंतीने तिला 5ही पांडवात वाटून घेण्यास सांगितले आणि द्रौपदी 5 पांडवाची पत्नी झाली. खरं तर त्या काळी बहुपत्नीत्वाची पद्धती प्रचलित होती. आज मात्र पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण घटल्याने काही सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. याला कारणीभूत आहोत तुम्ही आणि आम्हीच. आज गर्भलिंग निदान चाचण्या गैरमार्गाने केल्या जातात आणि स्त्री रूपातील गर्भ असल्यास वैध गर्भपात केंद्रात अवैध गर्भपात केले जातात. भविष्यातील परिणामांचा विचार न करता आणि या भ्रूण हत्येचे खास करून प्रमाण आहे तथाकथित सुशिक्षित म्हणून घेणाऱ्यांमध्ये. स्त्री रूपातील भ्रूण हत्येचे दुष्कृत्य असेच चालू राहिले तर महाभारत काळी माता कुंतीच्या शब्दाखातर द्रौपदीला 5 पांडवांची पत्नी व्हावे लागले ते उद्या मात्र प्रत्येक स्त्रीला अनेकांची पत्नी होऊन बहुपतित्वाची पद्धत सुरू करावी लागेल. प्रत्येक स्त्रीला अनेकांची पत्नी होऊन बहुपतित्वाची पद्धत सुरू करावी लागेल. त्यातून निर्माण होऊ शकतो एड्ससारखा भयंकर दुर्धर रोगाचा भस्मासूर ब्रह्मराक्षस आणि पतीपतीमध्ये वाद होतील भांडण तंटी वाद आणि कलह. या भविष्यात होऊ घातलेल्या भयानक परिस्थितीला आवरावायचे असेल तर जात पात धर्म आणि वंशाला विसरून बंद कराव्या लागतील गर्भलिंग निदान चाचण्या, थांबवाव्या लागतील स्त्री रूपातील होणाऱ्या भ्रूण हत्या. नाहीतर भविष्यात वाढून ठेवला आहे एड्सचा भस्मासूर, अराजकता, भयानकता, सामाजिक अस्वस्थता, भांडणे तंटे वाद आणि कलह. आजचा अमानवीय होत चाललेला मानव आणखीनच अमानवीय बनत जाईल आणि म्हणूनच थांबविल्या पाहिजेत गर्भलिंग निदान चाचण्या. थांबवाव्या लागतील स्त्री रूपातील भ्रूण हत्या.